आणि मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन महिलांसाठी दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली आहे। रेल्वे डब्यातली दररोजची भांडणं, सीट मिळण्यावरून मारामार, दररोज एकाच ट्रेनमधून जाणाऱ्या महिलांच्या ग्रुपची मक्तेदारी, या सगळ्यातून असंख्य महिलांच्या दिवसाची सुरुवात वादानच होते। प्रवासी महिलांची वाढती संख्या मात्र तुलनेने कमी असलेल्या रेल्वेच्या फेऱ्या यामुळे गर्दी वाढत चालली आहे। यातूनच या समस्या वाढतायत। झी 24 तास सातत्याने अनेक समस्या आपल्या प्रेक्षकांसमोर मांडत असतात। आज लोकलमधील महिला ग्रुपची मक्तेदारी हा विषय मांडतोय। वरून ग्रुप करून निघतात, मध्ये येणाऱ्या एक पण स्त्रियांना ते जागा देत नाही। दररोज कामावर जाताना किती त्रास होतोय? दररोज म्हणून ज्यांचा ग्रुप असला तिकडे जे सिंगल येतात आणि चढतात ते लोक त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही आणि चान्स पण म्हणत नाही त्यांना की नाही आम्हाला पण चान्स आहे, कारण ग्रुप असतो। पण हे सगळं बंद व्हायला हवं असं वाटतं। हाँ, ऑफकोर्स हम इससे पहले गए थे तब हमको उठाया था, मगर हम उठे नहीं थे। बस इतना बोला था हमने कि गाड़ी किसी का खरीदा हुआ नहीं है, जो मर्जी बैठ सकता है। मोस्टली फास्ट ट्रेन्स में जो डोर्स पे खड़े रहते हैं ना ग्रुप्स, तो दे आर लाइक दे हैव टू स्टैंड देयर ओनली। उनको वहीं पे खड़ा रहना होता है। इवन दे हैज टू गेट डाउन एट कल्याण। ओके, उनको कल्याण उतरना होता है या कुछ भी हो, उनको वही जगह चाहिए और किसको खड़े नहीं रहने देते वहाँ पे। तर आपण बघतोय की दररोजची वादावादी ही मुंबईतील लोकलच्या डब्यात, महिलांच्या डब्यात ठरलेली आहे। मग तो फर्स्ट क्लासचा डबा असो किंवा सेकंड क्लासचा डबा असो, कदाचित हे डबे जे आहेत त्यांची संख्या अपुरी आहे, फेऱ्या अपुऱ्या आहेत। त्या मानाने आपण बघतो आजकाल महिला कामावर जाण्याचं प्रमाण जबरदस्त वाढलेलं आहे आणि यातूनच ही एक प्रकारची मक्तेदारी सुरू झालेली आहे आणि त्यातूनच ग्रुपिझम आणि वादावादी। आपल्या ग्रुपच्या लोकांसाठी सीट्स राखीव ठेवण्यात येतात। एका अंतरावरून दुसऱ्या अंतरावर साठी एक ग्रुप तयार झालेला असतो आणि त्याप्रमाणे आपण बघतो दुसरी जर का व्यक्ती त्यावेळेस तिथे आली तर तिला मात्र जागा देत नाही आणि केवळ जागा नाही तर अगदी पुढे देखील जाऊ देत नाही। अशा प्रकारची मक्तेदारी डब्यांमध्ये वाढलेली आहे। त्याचबरोबर आपण बघतोय प्रत्येक डब्यामध्ये सका उठून वादावादी देखील सुरू झाली आहे। ही गर्दी, हे काम, ही स्पर्धा आणि याच्यामुळेच मानसिक स्वास्थ्य देखील मुंबईकरांचं खास करून महिलांचं बिघडतंय असं म्हणायला काहीच हरकत नाही। गेल्या अनेक दिवसांपासूनची ही समस्या आणि त्या मानाने आपण बघतोय रेल्वेने कुठल्याही प्रकारे फेऱ्यांमध्ये अधिक बदल केलेले नाहीत किंवा डबे देखील आज आपण बघतोय 1 ते 2च डबे आपल्याला आढळतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। दीपाली जगताप, आपल्या प्रतिनिधी दीपाली आपल्या बरोबर आहे। दीपाली, तू देखील दररोज रेल्वेने प्रवास करते, आपण सगळेच दररोज रेल्वेने प्रवास करतो आणि ही मक्तेदारी ठरलेली आहे, याचा त्रास आपल्याला देखील होतो, काय सांगशील? दीपाली, नक्कीच मृदुला, मीही रोज डोंबिवलीहून प्रवास करून येते आणि मलाही याचा दररोज त्रास सहन करावा लागतो, भांडणं सहन करावी लागतात। मृदुला, माझा आवाज पोहोचतोय? हो हो, पोहोचतोय, बोल। मृदुला, सध्या आपल्या सोबत काही मुली आणि महिला आहेत ज्या दररोज ट्रेनने प्रवास करत असतात। कुणी कॉलेजमध्ये जातं, कुणी कामाला जातं। काय सांगशील, तू कुठून प्रवास करते, कुठल्या स्टेशनवरून चढतेस आणि दररोज काय समस्यांना सामोरं जावं लागतं? मी बदलापूर टू दादर ट्रॅव्हल करते फर्स्ट क्लासने आणि फर्स्ट क्लासचं म्हणशील तर फर्स्ट क्लासचं जर तू कंपार्टमेंट बघशील तर हार्डली 13 ते 14 बायका बसू शकतात। त्यातही बायका बदलापूर ते CST बसून राहतात, दुसऱ्या बायकांना बसायला देत नाहीत। आहेत काय काय अशा की त्या बसायला देतात, बट दॅट इज नॉट फेअर ना की 3000चा पास काढून जर तू बदलापूर टू CST उभं राहून ट्रॅव्हल करशील तर देर इज नो मिनिंग, म्हणजे एवढे पैसे घालव। प्लस बायकांची इतकी मक्तेदारी चालते की आमचा ग्रुप आहे, आम्ही बसायला देणार नाही, ऑलरेडी सीट बुक केल्या जातात। जर एखादी डोंबिवलीवरून चढते तर तिला डोंबिवलीवरून चढताना इतका त्रास होतो, बायका डोर ब्लॉक करतात। ठाण्याला उतरायचं असतं तरी पण पूर्ण डोर ब्लॉक असतो, बायका चढून देत नाही, बायका अक्षरशः लिटरली किंचाळत असतात डोरवर उभं राहून, पुश करा। पण इतकी गर्दी असते आणि फर्स्ट क्लास ऑलरेडी इतकं छोटं असल्यामुळे आतमध्ये शिफ्टही होता येत नाही। तर इट इज व्हेरी खूप डेंजर झालंय ट्रॅव्हल करणं आणि म्हणजे लिटरली मारामाऱ्या होतात बायकांच्या की ही सीट माझी, तू इथे बसू शकत नाहीस। ऑलरेडी बुक केल्या जातात सीट मैत्रिणींसाठी, त्यामुळे दुसऱ्या बायका चढू नाही शकत। तर हे खूपच वाईट परिस्थिती आहे आणि माझ्या मते एक कॉन्स्टेबल किंवा एक TC ठेवला पाहिजे प्रत्येक फर्स्ट क्लासमध्ये आणि सेकंड क्लासमध्ये सुद्धा।
तू काय सांगशील, तू कुठून प्रवास करतेस, कुठल्या स्टेशनवरून चढतेस, कॉलेजला जातेस तू, याचा किती त्रास होतो दररोज? मी घाटकोपरवरून चढते. माझा एकच प्रॉब्लेम असा आहे की बायका चढताना ना एक साईड एवढी ब्लॉक करून ठेवतात की चढायला जागा मिळत नाही. हे सीएसटी वाले आणि ठाण्यावाले चढू शकतात कारण की तिथून ट्रेन चालू होतात, पण जे मधून चढतात घाटकोपरवाले वगैरे त्यांना चढायला मिळत नाही. तर आमचा प्रॉब्लेम होतो. आम्हाला पण टाइम लिमिट असते, चढायला मिळत नाही आणि त्यामुळे मला खूप ट्रेन सोडाव्या लागतात. तर हा एक खूप मेजर प्रॉब्लेम आहे. आणि फर्स्ट क्लासचा प्रॉब्लेम म्हणजे असा की फर्स्ट क्लासवाले एवढे जास्तच हायफाय बिहेव करायला बघतात, दो ते नॉर्मल असतात, पण ते फोर्थ सीट वगैरे बसून देत नाही. तर हा एक प्रॉब्लेम आहे. खरे दीपाली, घाटकोपरवरनं चढते, पण तिथे चढताना आम्हाला असं बोलतात की तुम्ही खूप शॉर्ट डिस्टन्सवरून चढताना, त्यामुळे आम्हाला चढायला खूप प्रॉब्लेम होतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.